नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एकदम नवीन आणि चविष्ट अशी कमी तेलात बनवलेली नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 कप मोड आलेले मटकी घालायचे आहेत. तर तुम्ही इथे मूग नाही तर मटारचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा आहे. तर तुम्ही इथे तांदूळ पिठाचा नाही तर बेसनाचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये 5-6 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत. मग यामध्ये अर्धा कप पाणी घालून या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी इथे ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर ही पेस्ट आपल्याला एका बाउलमध्ये घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे आणि आता हे सगळे साहित्य मिक्स करायचे आहेत आणि या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ते 2 बाउल घेतलेले आहेत. तर सर्वात आधी आपल्याला या बाउलला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. तर मी ते दोन्ही बाउलला तेल लावून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे. मग बॅटर घातल्यानंतर आपल्याला आता हे बॅटर स्टीम करायचं आहे. तर त्यासाठी मी गॅसवर भांडे ठेवलेले आहेत. तर आता आपल्याला हे बॅटर 5 मिनिटांपर्यंत स्टीम करून घ्यायचं आहे. तर आता इथे 5 मिनिट झालेले आहे आणि हे बॅटर आता स्टीम झालेले आहे, आतपर्यंत शिजलेले आहे. त्यानंतर हे बाउल पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपल्याला ही जी रेसिपी आहे ती बाहेर काढायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे एक चाकू घेतलेला आहे. तर तुम्ही इथे चमच्याचा पण वापर करू शकता. तर अशा पद्धतीने आता आपल्याला हे जे पीसेस आहेत ते बाहेर काढायचे आहेत. तर अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला परत गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला कर्वेव घालायचा आहे. तर मी ते कर्वेव एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. तर आता हा कर्वेव आपल्याला व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायचा आहे. मग सर्व साहित्य फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे आणि ती पण व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे. मग त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ही रेसिपी घालायची आहे आणि 1 मिनिटापर्यंत आता ही दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. तर या दोन्ही पीसेसना हा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. तर आता इथे ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून गरमागरम चहाबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता, नाहीतर याच्याबरोबर तुम्ही ग्रीन चटणी या सॉस पण देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.